मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांच्यासह इतर भागीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यातली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे। पीएमएलए कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण आता ईडीकडून देण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, अजिंक्य, या प्रकरणी ईडीनं ही महत्वाची कारवाई केलेली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या जामिनावर आहेत। प्रवीण राऊत, संजय राऊत यांना कोर्टानं जामीन मंजूर केलाय। गुरु आशिष कमोडिटीच्या माध्यमातून हा गैरव्यवहार करण्यात आला होता आणि त्या संदर्भात ईडीनं आता प्रॉपर्टी अटॅचमेंटची कारवाई केलेली आहे। पीएमएलए ऍक्ट नुसार ही अटॅचमेंट केल्याचं ईडीनं स्पष्ट केलेलं आहे। 73.62 कोटींची विविध जिल्ह्यांमधल्या, जसं तू सांगितलं की त्या जिल्ह्यांमध्ये प्रॉपर्टी होती। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 116.27 कोटींची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। प्रामुख्यानं प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या मालकीची ही संपत्ती आहे विविध ठिकाणी आणि स्थावर मालमत्ता असल्याचं समजतंय। त्यामुळे हे प्रकरण अजूनही संपलेलं नाहीये, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। आणि जरी या प्रकरणात संजय राऊत असतील किंवा प्रवीण राऊत यांना जामीन मिळालेला असला तरी प्रकरण थंड झालेलं नाहीये। सध्या आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे आणि त्याच दरम्यान ईडीनं केलेली ही कारवाई महत्वपूर्ण आहे। आणि या प्रकरणी आता ईडी पुढच्या पाऊल कशा प्रकारे उचलते, पुढच्या सुनावणीत कोर्टात कशा प्रकारे ही जी आजची कारवाई आहे ती सांगितली जाते हे सुद्धा पाहावं लागेल। अजिंक्य, ठीक आहे। अमेय, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।